नमस्कार मित्रांनो, जय देशूर आहे. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये नगरपालिकेची कर आकारणी आणि त्याची केले जाणारे खर्च याबद्दल आपण विषय घेतला होता. तर त्याचवरती मला खूप आपल्या सहकाऱ्यांचे फोन आले, मेसेज आले आणि त्यांनी अनेक मुद्दे सुचवले मला. त्यातील मी असे काही मुद्दे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये यूज करत जाईल. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोर शहरामध्ये असणारी ट्रॅफिक समस्या जी आहे. भोरची बाजारपेठ राहू दे, नवीहळ्ळी राहू दे, शेटेवाडी चौपाटी, स्टँड, राजवाडा चौक असू द्या. अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर बेशिस्त वाहतूक, बेशिस्त पार्किंग आणि फोफावलेली अतिक्रमणं आणि नगरपालिकेची इच्छाशक्तीच नाहीये, की अतिक्रमणं काढावी आणि किंवा रस्त्याचे रुंदीकरण करावे. हा प्रकार भोरमध्ये कधी झालाच नाही. जर आपण तुलना केली भोरची शिरवळशी, तर एकदा जाऊन या. जाऊन माघारी आल्यावरती मग तुम्ही ठरवा मतदान कुणाला करायचं ते. ठीक आहे. आणि नवीन नगरसेवक पदासाठी जे त्यांना लोक उभे आहेत, त्या प्रत्येक नगरसेवकाच्या उमेदवाराला आपण विचारलं पाहिजे, की माझ्या ह्या ज्या 4 समस्या आहेत आणि ह्या शहराच्या समस्या ज्या आहेत ना, ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे, की त्यांच्या वैयक्तिक सुद्धा आहेत. कारण की ते शहरामध्ये राहतात. त्याचा त्रास त्या प्रत्येक नागरिकाला होतो, मला होतो, तुम्हाला होतो, सर्वांना होतो. आणि जे नगरसेवक, जे नगराध्यक्ष जे कोण निवडून येतील, ते सगळेच आपण पाहिलेत, तर सगळे त्यांच्या गाड्यांमध्ये एसी लावून फिरणारे आहेत. जे दिवसा रस्त्यावरती उतरत नाही, ज्यांना गरज पडत नाही. बाहेरच्या रस्त्याने फिरणारे लोक आहेत आणि आता सर्वसामान्य जनताच ही शहरामध्ये फिरत असते. सो ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत, ह्या आपल्या समस्या आहेत. या त्यांना जाब विचारा. आपले जरी जवळचे कोण असतील उमेदवार उभे, तरी ते उमेदवार हे कुठल्यातरी फायद्यासाठी उभे आहेत. त्यांचं जे काम आहे मूळ ते आपलं जनतेची सेवा करणं हे काम आहे. त्यांनी त्यांच्या फायद्याकरता आणि आपण आपले संबंध टिकवण्याकरता शहराचं वाटोळं होऊन देऊ शकत नाही. थोडंसं वाईटपणा आलं तरी चालेल, पण जाब विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.